हा ट्रेकला आलाय. तर ॲक्च्युली त्या ट्रेकचा प्लॅन होता पण तो कॅन्सल झाल्यामुळे तो आता आमच्यावर आलाय, अलिबागला जॉईन झालाय. प्रदीप दादांची कृपा, त्यांच्यामुळे आम्हाला आता स्टे फ्रीमध्ये भेटलाय. या खाणावळीमध्ये पापलेट थाई खूप स्पेशल आहे, सी फूड सगळं स्पेशल आहे इकडे. ते आमचे जे नागप साहेब आहेत ना, त्याच्याने ते प्लॅन बनवला होता, पण तो प्लॅन जरा फेल गेलाय. हे ठिकाण आहे चौल. चौल म्हणजे प्रति गिरणार. उलटा 1700-1800 खाली बांधलेलं आहे. 1977 पासूनची बेकरी आहे, खूप जुनी बेकरी आहे बघा. बघा आहे सातखानी बुरुज, भाटुप्पा. हे देवस्थान परशुरामकालीन असून भगवान परशुरामांनी शूर्पारक नावाचा सोन्याचा डोंगर इथे वसवला होता. इकडचं फूड चांगलं आहे, स्पेशली सी फूडसाठी स्पेशल हॉटेल आहे. हे बघा आमच्या थाळी आलं आहे, ही प्रॉन्स, सुरमई, पापलेट, साईज बघा. सोडा एकदम स्पेशल आहे, काहीतरी वेगळं आहे, सोड्यासारखं नाही आहे. नमस्कार मंडळी, मी साई वाघ आणि आज आम्ही चाललो आहोत अलिबागला. ही आहे आमची गाडी बघा, ही आमची गाडी. तर भेटूया अलिबागला. गणपती बाप्पा. हे आपले बुवा मारुती पवार. नमस्कार, गुड मॉर्निंग. आपला बॅडीदा, गुड मॉर्निंग. आणि आपला रोहितदा, अरे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आपल्या गाडीचे मालक. आहे सँडीदा. क्षेत्राने म्हणजे आम्ही फायनली अलिबागला पोहोचलेलो आहोत. गाव आतमध्ये आहे तिकडे. तर ते आमचं घर आहे. आमचं खाली चाललंय ह्याला, खाली आम्ही फेरफटका मारायला चाललं. गावातल्या वाडीत फिरून. स्लिपिंग बॅग घेऊन आल्या बघा. हा ट्रेकला आलाय. तर ॲक्च्युली त्या ट्रेकचा प्लॅन होता पण तो कॅन्सल झाल्यामुळे तो आता आमच्यावर आलाय, अलिबागला जॉईन झालाय. तो चालला होता AM केला. बघा गेटअप, हे आहे ट्रेकिंगचा गेटअप. तो हार्डकोर ट्रेकर आहे, तो प्रत्येक महिन्यात 2-3दा ट्रेक करतो. प्रदीप कुठे कुठे गेला? आमचा जो माणूस आहे तो माणूस आमचा कुठेतरी हरवला आहे. आमचा ड्रायव्हर पाठी राहिलाय, ते बुटक्या मारुती. कुठे गेला? मी बरोबर आलं काय? हा बघ इथे आहे बघा. आम्ही इथे राहणार आहोत, स्टे करणार इकडे. हे घर आहे, ते आम्ही स्टे करणार आहे. हे आमच्या प्रदीपदाच्या मित्राचं घर आहे, त्यामुळे आमचा आता स्टे हा फ्री असणार आहे. बघा हे प्रदीपदादांची कृपा, त्यांच्यामुळे आम्हाला आता स्टे फ्रीमध्ये भेटलाय. तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत. आता आम्ही अलिबागला आल्यावरती कोणते कोणते प्लेस तुम्ही फिरू शकता, फूड ट्राय करू शकता, त्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, मी दाखवणार आहे. बघूया 2 दिवसामध्ये जे जे एक्सप्लोअर करता येईल ते आम्ही करू आणि जे बेस्ट स्पॉट असतील ते दाखवण्याचा प्रयत्न करू. जास्त लागलं तर मंडळी आता आम्ही झालो श्री गणेश भोजनालय. पहिलं जेवू आणि नंतर मंदिरात जाऊ, बीचला जाऊ, बघू कुठे कुठे जाता येईल ते. आणि संध्याकाळी मग आपल्याला फास्ट फूड ट्राय करता इकडचं आहे ना. फेमस वडापाव आणि काय आणि सोडा आणि मयूर बेकरी इकडचे फेमस फूडचे स्पॉट आहेत. बघू आता काय काय ते. महाराजावाला आला होता वाटतं गावात. तर मंडळी आता आम्ही फायनली पोहोचलो आहोत. हे बघा श्री गणेश शाकाहारी व मांसाहारी घरगुती जेवण खानावळ आहे. हे बघा हे गणेश खानावळ फुल घरगुती जेवण आहे इकडे.
या खानावळीमध्ये पापलेट थाई खूप स्पेशल आहे. सी फूड सगळं स्पेशल आहे इकडे. आणि 70 वर्षापूर्वी खानावळ सुरू केली होती. यांचं आडनाव सुर्वे आहे. ही यांची 3rd जनरेशन आहे सध्या जी हॉटेल वर्क करते. सी फूडसोबत व्हेज थाईसुद्धा स्पेशल आहे. आणि तुम्ही जर रेट्स बघाल तर रेट्स फारच लो आहेत, म्हणजे इतकी काही महागडं नाही आहे. तुम्ही पापलेट थाई अगदी 400 रुपये, सुरमई थाई 350 रुपये, चिकन थाई बिलीव्ह करणार नाही 150 रुपये आहे, आणि व्हेज थाई फक्त 130 रुपये आहे. सो फार कमी रेट्समध्ये आहे तिकडे. त्यामुळे नक्की आवर्जून जर तुम्ही कधी अलिबागला आलात तर या हॉटेलला नक्की भेट द्या, व्हेज नॉनव्हेज दोन्ही जेवणासाठी. तुला जेवण कसं वाटलं? जेवण छान होतं एकदम. जेवण छान, सात्विक जेवण होतं. सोलकढी अतिशय छान आहे. त्यानंतर सोलकढी नक्की 1 ग्लास एक्स्ट्रा घ्या, खूप छान सोलकढी आहे. म्हणजे आता आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. तर आम्ही चाललो आहे साठी कसं आपण तिथे जेवलेलो बघ. पहिला प्लेस एक्सप्लोर करायला, ते म्हणजे आपलं आहे दत्त मंदिर. ते चौलचं दत्त मंदिर आहे ना, भारी होतं. हां, चौलचं दत्त मंदिर. ते गेलं तुम्हाला दाखवतो मी. फोटो बांध, कॅन्डिड फोटो बांधायचा. कुठे हेच ते चढायचं आपल्याला तिथं. ते समोर बस बस खाली. एवढं वरती जायचं? हां, काय प्रॉब्लेम आहे? कुठून बसून जायचं? कुठून बसून जायचंय? इथून जायचं आलं. फॉर्च्युनर आहे आपल्याकडे. ठीक आहे चला. इथं नको पुन्हा येऊ आपण. कुठं काय आता बघितलं बाहेरून. आता काय पाय पडून चला आता. 4 वाजता 4 वाजता 1.5 तास इथं वेगळं, ते दुसरीकडे जाऊन बसू ना. आपण फोटो काढूया पहिला आपण सगळ्यांना. आपल्याला एकदमच चिल मारायला आलो असं वाटतंय. हे ना मारुती. म्हणणं काय याच्यावर असं सेट करून फोटो काढ ना आपला मस्त. ते आमचे जे नागप साहेब आहेत ना, त्याच्याने ते प्लॅन बनवला होता, पण तो प्लॅन जरा फेल गेलाय. ते आम्ही आलो होतो या मंदिराजवळ, पण ते मंदिर बंद आहे. त्यांना काय माहिती नसल्यामुळे टायमिंग, ते मंदिर सध्या बंद असल्यामुळे आता आम्हाला इथून असंच माघारी जावं लागतंय. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही चाललोय. चिल मारायला आलो तर चिल मारतोय. इथे अलिबाग फिरायला चिल मारायला आलोय. काय तर नागप साहेब आम्हाला जिथे घेऊन चालले तिकडे चाललोय आम्ही. काय ते प्लॅन काय बनवतात सध्या, काय त्यांचं त्यांनाच माहीत. आपलं आपण फिरायचं. अनुभवी माणूस आहे. गुगल मॅप तुम्ही बोलता, आता बघू त्यांचा मॅप कुठे. प्लॅनिंग मध्ये त्रुटी भरपूर आहेत. जेव्हा ट्रिप संपेल तेव्हा आम्ही फीडबॅकमध्ये आम्ही त्या मेन्शन करू. तुम्हाला काय बोलायचं आहे? पुढचा जो प्लॅन आहे तो सगळा मारुतीराव बघणार आहेत. मारुतीराव कांबळे जे आमचे वयस्कर आणि अनुभवी ट्रेकर आहेत आणि अनुभवी ते टुरिस्ट आहेत, तेच आता पुढचा आपला प्लॅन बनवतील. तेच पुढचं सगळं आपलं मार्गदर्शन करतील. आता पुढचा प्लॅन त्यांच्यातर्फे आपण पुढे आपण मार्गदर्शन करू. चला मारुतीराव कांबळे, चला. तर आम्ही चाललो वरती दत्त मंदिरात. ते खालचं पण दत्त मंदिरच आहे आणि हे पण दत्त मंदिर. हे हे मात्र हे असं चालायचं आहे. हे जास्त चालायचं. हां, हे इथून बघा, इथून गाडी जाणार तर मला वाटतं अंतर कमी आहे, आणि इथून खालून मध्ये रस्ता गेला आहे, तिथून मला वाटतं जास्त चालायचं आहे. मला वाटतं हा इकडून हे चौलमधून असेल वाटतं. हां, मंदिर चौलतं. मला वाटतं हे इकडे गाव हे असेल चौल, ह्या वाटतं. म्हटलं फायनली आम्ही बसलो वरती. हां, का नाही ते काय होत आहे, कोण जाणार आहे? हा बघा, इथे गेट लागला. नमस्कार. आता मी नाही मुंबईवरून आलेलो आहे. माझं नाव नरेश काशीनाथ पाटील आणि 27 वर्षे मी या ठिकाणावर येतो आहे. हे ठिकाण आहे चौल. चौल म्हणजे प्रति गिरनार. जे आपण गुजरातला गेल्यानंतर गिरनारचं दर्शन घेतो हुबेहूब तसंच आहे. आता ही जी मूर्ती ही पुरातन आहे, या पादुका पुरातन आहे. कळलं. ह्या ठिकाणी चौल नावाचा राजा होता आणि चौल नावाच्या राजाला दृष्टांत झाला. ज्या वेळेला मोगलाई या ठिकाणी मोठा हल्ला केला, चौल राजा या ठिकाणी आल्यानंतर त्याला हे निर्गुण पादुका इकडे सापडले. त्याच्यानंतर चौल राजाला रात्री इथं झोपल्यानंतर दृष्टांत झाला, राजा इथं राहू नकोस, जीवाला धोका आहे, इथून समुद्रामध्ये जा, तुझ्यासाठी एक जहाज ठेवलेलं आहे. राजा त्याच्याबरोबर असलेली थोडी सेना घेतली, समुद्रात गेला. खरोखर किनाऱ्याला एक जहाज होती. जहाजेमध्ये राजा बसला. जहाजेमध्ये कोणी नावाडी वगैरे नव्हते. रात्रभर जहाज चालत जाऊन ते कुठं गुजरातला गेली. आज त्या चौल राजाचा बराचसा परिवार गुजरातला आहे. अतिशय जागृत असं देवस्थान आहे. लग्नार्थाचं लग्न, पुरताचं पुत्र, नोकरीवाल्याला नोकरी, धंद्यावर धंदा करण्यात मिळतं. इथं 12 महिने पारायणं चालू असतात.
नवनाथ भक्ती सर पण करतो. आता सुद्धा इथं पारायण चालू आहे. या ठिकाणी आता गुरुचरित्राचा पारायण चालू आहे. त्या ठिकाणी भागवत चालू आहे आणि अनेक प्रकारचे इथं माणसाच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात. असं हे जागृत देवस्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये मोठा इथं अन्नक्षेत्र चालतो आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना आता झाला. मार्गशीर्ष महिन्यात 15 दिवस भली मोठी इथं जत्रा भरते आणि 15 दिवसामध्ये इथं रात्रभर जागरण कीर्तन 24 तास चालू असते. महाराष्ट्रातून अनेक प्रकारचे, रायगड जिल्हा जर म्हटला तर अलिबाग आणि जर आपण बघितलं तर या ठिकाणी अनेक भक्त इथे येतात, आपल्या मनोकामना पूर्ण करतात. नवसाला पावणारा देव असं चौलचा दत्तगुरू आहे आणि ह्यालाच ठिकाणाला नाव दिलेलं आहे का प्रति गिरनार म्हणून. असं ठिकाण आहे. अतिशय निर्मळ वातावरण, भरपूर ऑक्सिजनचा पुरवठा आणि येणाऱ्या भक्ताच्या सगळ्या मनोकामना पूर्ण झाल्या आहे. सगळ्यात वैशिष्ट्य इथलं असं आहे का सकाळी 6 वाजता इथं आरती होते. आरतीच्या वेळेला ह्या परिसरातली कुत्री बरोबर धावत पळत येतात आणि सकाळच्या आरतीच्या वेळेला उगवत्या सूर्याकडे तोंड करून एका टोनमध्ये सगळी कुत्री ऊ असं धून देत असतात आणि संध्याकाळी पुन्हा 6:30 वाजता आरती होते. 6:30 वाजता पुन्हा ती कुत्री येऊन काय करतात तर ज्या वेळेला सूर्य अस्तावर चाललेला असते पश्चिमेकडे तोंड करून सगळे कुत्रे एकाच टोनमध्ये आवाज देत असतात. अनेक प्रकारचे इथं प्राणी बघायला मिळतात. कोल्हे आहेत, लांडगे आहेत, वानर आहेत, माकडे आहेत, मुंगूस आहेत, अनेक प्रकारचे पक्षीसुद्धा बघायला मिळतात. असं जागृत देवस्थान अलिबागपासून 24 किलोमीटर अंतरावर हे जागृत देवस्थान चौल म्हणून हे ठिकाण आहे. मंडळी आपला पहिला स्पॉट झाला आहे दत्त मंदिर. आता आम्ही चाललो रामेश्वर मंदिराच्या इथे. बघा इथून हार्डली 10-15 मिनटावरतीच आहे, म्हणजे 5-6 किलोमीटर असेल. तर भेटूया डायरेक्ट रामेश्वर मंदिरात. असं तरी मंडळी आता आम्ही रामेश्वर मंदिरात पोचलेलो आहोत. तर पाठी आहे रामेश्वर मंदिर, मला दाखवतो मी. हे बघा हे आहे रामेश्वर मंदिर चौलमधील आणि ते दत्त मंदिर ते पण चौलमध्ये येतं. आणि हे आहे तलाव, हे आहे पूर्ण मंदिर. हे मंदिर चौलच्या ग्रामदेवत मानले जाते. या मंदिराचे बांधकाम अतिशय जुने असून त्याचा जीर्णोद्धार कान्होजी आंग्रे यांच्या काळात झाल्याचे सांगितले जाते. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील असून त्याला कोकणी पद्धतीचे उत्तरते छप्पर आहे. इथलं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथली 3 कुंडे, पर्जन्यकुंड, अग्निकुंड आणि वायुकुंड. असं म्हटलं जातं की दुष्काळ पडला तरी आजही पर्जन्यकुंडाची पूजा केल्यावर पाऊस पडतो. मंदिराच्या समोर 2 भव्य आणि सुंदर दगडी दीपमाळ आहेत. उत्सवाच्या वेळी जेव्हा यावर दिवे लावले जातात तेव्हा ते दृश्य अतिशय मनमोहक दिसते. मंदिराच्या आवारात एक मोठी पाण्याची पुष्करणी आहे जी मंदिराच्या सौंदर्यात भर घालते. मंदिराच्या गाभाऱ्यात महादेवाचे सुंदर शिवलिंग आहे. तर मंडळी आता आपलं रामेश्वर मंदिर झालं आहे. आता आम्ही चाललो आहे किल्ले रेवदंडा. तर मंडळी आता आम्ही आलो रेवदंडा किल्ल्यावरती. हा किल्ला 16व्या शतकात पोर्तुगीज कप्तान सौद याने बांधला. या किल्ल्याला आगरकोट असेही म्हटले जाते. सुरुवातीला हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. पुढे 1740मध्ये तहाद्वारे तो मराठ्यांकडे आला आणि 1818मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला. कुंडलिका नदी येथे अरबी समुद्राला मिळते. त्या खाडीच्या मुखावर हा किल्ला वसलेला आहे. किल्ल्याची तटबंदी सुमारे 5 किलोमीटर लांब असून ती संपूर्ण रेवदंडा गावाला वेढून आहे. आजही या तटबंदीचे अवशेष गावात ठिकठिकाणी पाहायला मिळतात. किल्ल्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे येथील 4 मजले शिल्लक असलेला 7खानी मनोरा. याला पोर्तुगीज आरमाराचा रखवालदार म्हटले जाईल, कारण इथून मुंबई ते जंजिरापर्यंत टेहाळणी करता येते. किल्ल्याच्या आवारात जुन्या पोर्तुगीज चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. तटबंदीच्या जवळ आजही काही जुन्या तोफा पाहायला मिळतात. किल्ल्याला लागूनच सुंदर आणि शांत असा रेवदंडा समुद्रकिनारा आहे. आपला फोर्ट पण झालेला आहे. आता तेवढं तू कव्हर केलं पाहिजे. आता आम्ही चाललो आहे नाही करायचं काय प्रॉब्लेम आहे. फूड टेस्ट करायला. चार्जेस देणार ना म्हणजे फेमस एक वडापाव आहे इकडचा. कुठला आहे तो? संतोष वडा, काय बोलला? संतोष वडापाव आणि मयूर बेकरी आणि मयूर बेकरी हे 2 स्पॉट राहिले आहेत जे आम्ही चाललो आहोत. समोर गाडी आली बघ. चला भेटूया. तर मंडळी आता आम्ही आहोत मयूर बेकरीमध्ये. ही बघा ही मयूर बेकरी आहे. 1977 पासूनची ही बेकरी आहे. खूप जुनी बेकरी आहे बघा. हे फर्स्ट ओनर आहे ते बघा.
बेकरीचे 1970 पासूनची बेकरी आहे. ती गर्दी बघा काय आहे ते. एकदाच घ्यायचं ना. काय रोहित पॅटीस घेऊन आलाय. हे काय पॅटीस त्याला? व्हेज पॅटीचा व्हेज पॅटीस. डायरेक्ट प्लास्टिकमधून घेतलं. तिथे असेल ना डिश थांब घेऊया. टेस्ट आहे मस्त आहे. चांगला पॅटीस. बघा तर माझा एक बटर आहे आणि 3 हे आहेत कपकेक आहे. तू 2 घेतले आता माझे असतो 2. हे बघा आता 2 आहे. फुल शॉपिंग बटर कपकेक घेऊ काय? बटर आणि कप घेतले आम्ही. बटर आणि कपकेक माझे 3 आहेत पॅकेट. टोस्ट आणि केक नाही घेतलं मला. केक केक पण आहे तुझे 3 आहेत ना. माझे 3 आणि एक बटर आहे. असतील. माझे 3 बरोबर ना. तुझे काय बटर टोस्ट आणि केक. कप केक 3 कपकेक आहेत आणि एक बटर आहे. 4 कपकेक. ठीक आहे बघूया मग. घेऊन जा. आता कुठे गर्दी होते. नाही ऐकलं घेऊन जा. हा नंतर तर झालं आमचं मयूर बेकरीमधून शॉपिंग झाली. आता आम्ही चाललो आहे वडापाव खायला. कुठला? संतोष वडापाव. हे मयूर बेकरी आहे ना, ही आपलं जी गणेश खानावळ आहे तिथून जवळ आहे. 10 मिनटामध्ये आहे. मंडळी आता आम्ही आलो संतोष वडापाव. फेमस वडापाव इकडचा संतोष वडापाव. तुम्हाला दाखव थांबा. हा बघा संतोष वडापाव. भाटुपा. भाटुपाने इथे गोल्डन थम्सअप दिलाय. हा पिक्चर आहे गोल्डन थम्सअप. म्हणजे आम्ही आता पार्सल घेतलं आहे कारण इथे गाडी लावायला आम्हाला जागा नाही म्हणून आम्ही पार्सल घेऊन चाललो आहे. हा बघा सँडीचा घेऊन आला आहे संतोष वडापाव. त्याला भाटुपाने गोल्डन थम्सअप दिला आहे. म्हणजे गोल्डन थम्सअप आहे म्हणजे टेस्ट असणारच. आम्ही गाडी जाऊन खातो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो कशी आहे ते. गर्दी पाहून तरी असं वाटतंय की बरोबर खूप सुप्रसिद्ध वडापाव आहे हा. बघू आता आम्ही खावतो. पार्सल घेतलं आहे. प्रवास- प्रवास आमची गाडी बघा ना इथे रोड साईडला लावली आहे. गाडीचा प्रॉब्लेम आहे म्हणून आम्ही पार्सल घेतलं आहे. पहिले खाते हैं बाद में बताते हैं कैसा है. वा संतोष वडापाव खातो इकडे. हाय टेस्ट आहे मस्त गरम गरम आहे. वा बढिया खाता. एक दिवस 10 वाजेपर्यंत नाही खाणार तू. फायनली मंडळी आपला शेवटचा स्पॉट पण झाला आहे संतोष वडापाव. तर आजचे आपले जे स्पॉट्स आहेत ते झाले आहेत. आम्ही चाललो आहोत घरी. गुड मॉर्निंग मंडळी. आता आम्ही चाललो आहोत कनकेश्वर मंदिर. त्यानंतर जाऊ किम बीचला. बघूया आता आणि इकडून डायरेक्ट मग काय 2-3 स्पॉट करून डायरेक्ट घरी. चला भेटूया डायरेक्ट कनकेश्वर मंदिरात. हे बघ हे नाही रे खाली होते. हवे आहेत दे ना खाली. हे ब्लँकेट टाक ना. गाडीचं क्लीनअप चाललंय. पेपर हा पेपर आहे. पूर्ण धुळीने माखली होती गाडी. ब्लँकेट टाक. तर मंडळी आता मी फायनली पोचलो आहोत कनकेश्वर मंदिराच्या पायथ्याशी. हे बघा तिथून मला वाटतं 1.5 तास चढायचं आहे वरती. सेम जीवदानीसारखं आहे. बघा मंदिराचा एंट्री गेट. वरती इथून खालतून आलो आम्ही. रोड इथे पार्किंग आहे. इथून वरती
आणि हा वरती हो. अजून 350 पायऱ्या बाकी आहेत. 200-400 फूट. 400 फूट बाकी आहे. 300 पायऱ्या 300 पायऱ्या 350 पायऱ्या बाकी स्टेप्स. एक एवढी मोठी असली तर 1000 पायऱ्या होती. तर मंडळी फायनली हा बघा प्रवेशद्वार आल्या मंदिराचा. आम्हाला 1 तास लागला. 12:30 चालू केलं होतं. 1:35 झाले. हे आहे मंदिर समोर. अलिबागच्या डोंगर रांगामध्ये वसलेले एक असे स्थान जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम होतो. हे आहे भगवान परशुरामकालीन ऐतिहासिक कनकेश्वर मंदिर. असं म्हटलं जातं की भगवान परशुरामाने या ठिकाणी शूर्पणख नावाचा सोन्याचा डोंगर वसवला होता. जेव्हा शिव पार्वती या स्थानाच्या सौंदर्यात भारावून गेले तेव्हा त्याने येथे लिंगरूपात वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. परशुरामांच्या शिष्यांच्या आळसामुळे त्यांनी शाप देऊन हा डोंगर उलटा केला, ज्यामुळे सोन्याचा भाग खाली गेला आणि मातीचा भाग वर आला. कनक म्हणजे सोने आणि या कनक डोंगराचा ईश्वर म्हणजे कनकेश्वर. हे मंदिर केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नाही तर स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. हेमाडपंथी शैलीतील हे मंदिर साधारण 1200 ते 1300 वर्षापूर्वीचे आहे. कृष्णदेवरायांच्या काळात हे मंदिर बांधले गेल्याचे दाखले मिळतात. मंदिराच्या मागे एक पुष्करणी आहे. महाशिवरात्र असो वा श्रावण सोमवार, कनकेश्वराच्या या पवित्र वातावरणात भाविकांना एक वेगळी शांतता लाभते. तुम्ही जर अलिबागला येणार असाल तर या जागृत आणि स्वयंभू देवस्थानाला भेट द्यायला विसरू नका. मंडळी आता आम्ही कनकेश्वर मंदिरातून निघालो आहोत. गर्दी नव्हती त्यामुळे दर्शन पण लवकर झालं. थोडा वेळ बसलो. आता डायरेक्ट भेटू आपण किम बीचला. म्हणजे आता आम्ही पोहोचलो किम बीचला. बीचला जाण्याच्या अगोदर आम्ही हॉटेल प्रसन्ना ते जेवू आणि नंतर मग बीचला जाऊ. इकडचं फूड चांगलं आहे. स्पेशली सी फूडसाठी स्पेशल हॉटेल आहे. तुम्ही जर किम बीचला आलात तर इकडे नक्की ट्राय करा. आमची पण थाळी आले आहे. ही प्रॉन्स, सुरमई, पापलेट साईज बघा, कोळंबी, व्हेजवाले 2. म्हणजे आता आमचं जेवण झालं आहे. आता आम्ही चाललो किम बीचला. आम्ही निघालो आहोत किम बीचवरून. आता परतीचा प्रवास घरी निघालो आहे. जाता आता वाटेत दी सॅमसन सोडा, फेमस सोडा आहे, खूप जुना आहे शॉप. तिकडे जाऊ, बघू कसं काय सोडा वगैरे ॲक्च्युअलमध्ये काय प्रकार आहे तो तुम्हाला दाखवून तिथे गेल्यावरती. चला मग डायरेक्ट भेटूया दी सॅमसन सोडा. आता आम्ही पोचलो आहोत सॅमसन सोडा. सॅमसन सोडा गाडी आहे. मग दाखवतो किती 80-87 वर्ष पूर्ण जुना आहे सोडा तो. पहिलं सोडा हे ओनर आहेत लावलं. दी सॅमसन. आईस्क्रीम सोडा एकदम स्पेशल आहे, काहीतरी वेगळं आहे. नियमित सोड्यासारखा नाही आहे. हलकासा स्वीटनेस आहे, पण इथे आल्यानंतर आईस्क्रीम सोडा मिस करण्यासारखा नाही आहे. मस्ट ट्राय आईस्क्रीम सोडा. बघा थोडा स्पेशल इकडचा आईस्क्रीम सोडा बघा. इथे आल्यावर नक्की ट्राय करा. आम्ही टेस्ट करून बघतो. आईस्क्रीम सोडा हां मस्त ट्राय. व्हॅनिला 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 फ्लेवर आहे.
काला कट्टा, हा ऑरेंज, हा जिरा मसाला. ट्राय करून बघूया. काला कट्टा पण चांगला आहे. ऑरेंज आपला हे फॅन्टा वगैरे आहे ना, तरी टेस्ट आहे ऑरेंजची. तर इकडचा हा आईस्क्रीम सोडा मस्ट आहे, तो करू शकता, बेस्ट आहे आईस्क्रीम सोडा. तर फ्लेवर पण मस्त आहे एकदम, प्लेअरवर थोडा एकदम व्हॅनिलासारखा वाटतो. आपला ओरिजिनल जिरा हां ओरिजिनल जिरा आहे. आपण जे बॉटलमध्ये घेतो ते आपल्याकडे जिरो बिरो ते फालतू आहे ते. का तुला कसं वाटला? तर मध्ये जसं लिहिलेलं आहे त्या हिशोबाचं हे का टिकलं याचं कारण हेच आहे की जी सोड्याची टेस्ट आहे. आणि जे सोडा म्हटलं की एक बोलतात ना कुठेतरी आपल्याला पटकन कुठेतरी भीक मिळतं, तसा प्रकार आहे. खूप सुंदर आहे. आईस्क्रीम सोडा इज द बेस्ट. आईस्क्रीम आहे ना बघा अशा प्लास्टिक बॉटल भेटतात पार्सलसाठी. हां ठीक आहे. मला एक आईस्क्रीम घे फक्त बस. आईस्क्रीम करायचं एवढं. अशा तऱ्हेने मंडळी आपला व्हिडिओ अलिबागचा व्हिडिओ इथे संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.